आणि ईव्हीएमच्या मुद्द्यावरून विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी टाकलेल्या बहिष्कारामुळे 173 नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी होऊ शकला। कामकाजाच्या पहिल्या दिवशी 200 नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी होणं अपेक्षित होतं, त्यामुळे आता उर्वरित आमदारांचा शपथविधी आज पार पडणार आहे। विशेष अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी म्हणजेच 9 डिसेंबरला नव्या विधानसभा अध्यक्षांची निवड होणार आहे। त्यानंतर राज्यपाल CP राधाकृष्णन यांचं नवीन विधानसभेसमोर अभिभाषण होईल आणि अखेरच्या सत्रात पुरवणी मागण्या आणि विधेयकं सादर केली जातील। अजय माने आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अजय, कालचा दिवस तर आपण पाहिला, काल विरोधकांनी बहिष्कार घातलेला होता, आता यानंतर पुढचे 2 दिवस कामकाज कसं चालेल? प्रज्ञा, कालच्या विरोधकांच्या बहिष्कारानंतर आज सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे की आज विरोधक म्हणजेच महाविकास आघाडीचे आमदार जे ते शपथविधी घेणार आहेत। त्यामुळे एकीकडे काल त्यांनी ज्या टीका केलं तर त्याला आज प्रत्युत्तर सत्ताधाऱ्यांकडून येणार का, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की काल 173 आमदारांचा शपथविधी झाला होता, त्यामुळे उरलेल्या आमदारांचा शपथविधी जो आहे तो आज होईल। त्याच्यानंतर आज संपूर्ण शपथविधीचा कार्यक्रम संपला की उद्याचा दिवस, आज त्यात सगळ्यात एक महत्त्वाचं आहे की आज विधानसभा अध्यक्ष पदासाठीचा जो आहे तो अर्ज नामांकन जो आहे तो दाखल केला जाणार आहे। पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर असतील अशी शक्यता सुद्धा वर्तवली जाते। उद्या दुपारपर्यंत जे ते एकंदरीत अध्यक्ष कोण असतील हे निश्चित होईल आणि त्याच्यानंतर मग अध्यक्ष निवड झाल्यानंतर राज्यपालांचं जे ते अभिभाषण जे ते उद्या होईल आणि त्याच्यात मग उद्याचे हे 2 इव्हेंट महत्त्वाचे असतात। पण त्यासोबत आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे की नवीन विधानसभा अध्यक्ष आले, राज्यपालांचं अभिभाषण झालं की विधानसभेचं किंवा विधिमंडळाचं कामकाज सुरू करण्यात येणार आहे। त्यामुळे पुरवणी मागण्या किंवा आधीचे जे विधेयक आहेत ते पटलावर जे ते ठेवले जाणार। त्यामुळे आजचा दिवस जो आहे तो शपथविधीत जाईल। महाविकास आघाडीचे किंवा मग विरोधात बसलेल्या पक्षातील आमदारांचे जे शपथविधी होतील आणि त्याच्यानंतर आज एकंदरीत विधानसभा अध्यक्ष पदासाठी जे ते नामांकन अर्ज जो आहे तो दाखल केला जाईल आणि उद्या एकंदरीत जर पाहिलं तर अध्यक्ष पदाची निवड जी ती होईल। बरोबर आहे, त्यामुळे आमदारांचा शपथविधी, अध्यक्ष पदाची निवड या सगळ्याच्या अनुषंगाने 2 दिवस महत्त्वाचे। अजय, सोबत राहा, आणखी एका बातमीचे अपडेट जाणून घ्यायचे। राहुल नार्वेकर पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष होऊ शकतात अशी सूत्रांची माहिती आहे। राहुल नार्वेकर आज दुपारी विधानसभा अध्यक्ष पदासाठी अर्ज भरण्याची शक्यता आहे। यंदा महायुतीकडे प्रचंड संख्याबळ असल्याने राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्ष पदावरची निवड ही केवळ औपचारिकता मानली जाते। राहुल नार्वेकर हे मंत्रिपदासाठी इच्छुक होते। महायुतीमध्ये यावेळी आपल्याला मंत्रिपद मिळेल अशी त्यांना आशा होती, अपेक्षा होती। दरम्यान पक्षाकडून जी जबाबदारी दिली जाईल ती जबाबदारी आपण पार पाडू अशी प्रतिक्रिया राहुल नार्वेकरांनी दिली आहे। अजय माने आपले प्रतिनिधी पुन्हा आपल्या सोबत आहेत। अजय, गेल्या 2.5 वर्षांच्या कार्यकाळामध्ये विधानसभा अध्यक्षपदी होते राहुल नार्वेकर आणि पुन्हा एकदा त्यांच्याकडेच हे पद जाताना दिसतंय। प्रज्ञा, अगदी खरं आहे, कारण तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की राहुल नार्वेकर जे ते मंत्रिपदाच्या इच्छुकांच्या रांगेमध्ये सुद्धा होते, त्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळेल अशी त्यांना आशा होती। पण आता थेट मंत्रिपदाच्या इथून जे तो पुन्हा एकदा ते विधानसभा अध्यक्षपदीच पाहायला मिळतील अशी शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। आज दुपारी 12 वाजता राहुल नार्वेकर जे ते नामांकन दाखल करतील आणि त्याच्यानंतर जी आहे त्यांची निवड होईल की नाही हे उद्या ठरेल, कारण की विरोधी पक्षाकडून कोणाला देणार का हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तिकडून कोणाचे नामांकन येणार का हा महत्त्वाचा। पण आता जर नार्वेकरांबद्दल चर्चा केली तर नार्वेकर हे मंत्रिपदाच्या इच्छुकांमध्ये होते, पण मुंबईत भाजपचं जर श्रेष्ठत्व बघितलं तर आशिष शेलार हे सुद्धा मंत्रिपदासाठी एक नाव जे ते चर्चेला जातं। सध्या मुंबईतून मागच्या सरकारमध्ये म्हणजे 2022 ते 2024 मधलं जे सरकार होतं त्यात मंत्रिपद जे ते मंगलप्रभात लोढा यांना मुंबईतून गेलं होतं आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा नार्वेकर। आणि त्यात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे की मग मंत्रिपद नेमकं कोणतं मंत्रिपद वाटेल येणार, कारण की नार्वेकरांची जर पार्श्वभूमी, नार्वेकरांचं जर शिक्षण किंवा नार्वेकरांचा जर अभ्यास पाहिला तर तो थोडा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बेस, त्यांची स्वतःची वकिलीची डिग्री जे आहे त्यांनी घेतलेली आहे आणि आपण जर पाहिलं तर वकिलीची डिग्री त्यांनी आधीच घेतलेली आहे। त्यामुळे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बेस कुठलं पद नार्वेकरांना द्यायचं तर मग पुन्हा एकदा अध्यक्ष पदासाठी नार्वेकरांची जे ती चर्चा झालेली पाहायला मिळते आणि त्याच पार्श्वभूमीवर आज राहुल नार्वेकर जे ते नामांकन भरतात। त्यामुळे मंत्रिपदाच्या रांगेत असलेले राहुल नार्वेकर पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपदी आपल्याला विराजमान होताना पाहायला मिळतील। अजय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।